अरे काल व्हॅलेंटाईन डे होता ना, त्याच्याबद्दल बोलतेय मी. सांग की. हे दादा एक कशी आहे रे आमची वहिनी दिसायला. बोल. कसं आहे ना, माझ्याच मनातलं दार आहे ना ते आतूनच बंद आहे हो. आणि आजवर कोणी त्यावर टकटकच केली नाही, अजिबात नाही. म्हणून ते दार उघडायचा प्रश्नच येत नाही. पण एकदा काय दार उघडलं ना तर मग बोला मॅडम. तुम्ही बोला डिरेक्टर साहेब. कोण आहे? सायली. ये पावभाजी खायला. नाही नको, खा तुम्ही दोघच. दोघं कुठे, मी एकटीच खाते. नीरव फक्त पार्सल घ्यायला आलाय. हॅलो. हा मनवा. नीरव, मम्मा बोलवती मला जरा, मी तुला नंतर फोन करते. बाय. हॅलो. काय झालं? काय रे, कट झाला का? नाही, ठेवला. तिला काय झालं अचानक? मला कशाला काय होईल. शुअर? या ऍब्सोल्युटली. बाय. तुला सांगावंसं वाटेल तेव्हा सांग. डॅडा, बोला. नीरव, तुला कसं कळलं? सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारूया रा सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफटाईम हँगआउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफटाईम हँगआउट फ्रेशर्स. तेच तर कळत नाही ना मला. आता बघा, ती माझ्या पडली म्हणून मी पण पडलं पाहिजे का तिच्या प्रेमात? नाही, मला सांग नक्की ती तुला काय म्हणाली? तू सांगितलं ना तुला, आय लव्ह यू म्हणाली मला. हा, ते मला कळलं की ती आय लव्ह यू म्हणाली. पण ती काहीतरी म्हणाली असेल ना, म्हणजे तिला तू का आवडतोस किंवा तुझ्यातलं नेमकं तिला काय आवडतं, काय म्हणाली काय? मी विचारलं तर म्हणाली सब कुछ आवडत, सब कुछ. आज मला सांग, असं कुठे असतं काय? मला तिकडे काय सुचतच नव्हतं माहिती. एक तर कोणतं लिफ्ट, त्यावरती मला काय म्हणाली माहिती की बाबा लगेच उत्तर देऊ. आता लगेच उत्तर द्यायला तिने का मला रेट विचारला होता काय दुधाचा? हा, मग मला रावलं नाही आणि काय वाचकन ओरडलं तिच्यावर आणि ती रडायला लागली. तू ओरडला तिच्यावर? आता काय करू, पेशन्स संपला म्हटल्यावर कसं काय धरून ठेवणार ना कंट्रोल. बरं असू दे, पुढे पुढे देवाच्या कृपेने छबुडीचा मला फोन आला. मी तिच्याशी बोललो, मग जरा मला अक्कल आली. मग मी काजलला बसवलं आणि तिला शांतपणे समजवलं. मग तिचं काय म्हणणं होतं? त्याचं काही म्हणणं असायला
मी अजून विचारलंय कुठे त्याला. डॅडा, तुला काय वाटतं? मी विचारू का त्याला? डॅडा, तुला काय वाटतं? मी विचारू का त्याला? नाही, त्याला नको. आधी स्वतःच्या मनाला विचार, त्याचा अंदाज. कसला अंदाज? अंदाज म्हणजे ह्या नात्याला नाव देण्याची वेळ नक्की आलीये का ह्याचा अंदाज. म्हणजे आपल्याला जे आवडतंय ते प्रेम आहे की आकर्षण हे तपासून बघायला नको. जे नातं आपण आपल्या आयुष्यात आणतोय ते जपायला आपण तयार आहोत की नाही हे कसं कळणार? यू मीन टू से आय एम नॉट मच्युअर इनफ फॉर दिस रिलेशन? नाही, तसं नाही, पण थोडा वेळ घे. आपण मच्युअर असून फायदा नसतो. नात्यालाही मच्युअर होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. नाहीतर उत्साहाच्या भरात फक्त नात्यांची लेबल्स तयार होतात. पण डॅडा, मला कळणार कसं की नातं मच्युअर झालंय आणि हीच ती वेळ आहे? कळेल, वेळ आली की सगळं कळेल. पण कधी येईल ती वेळ? आज ना उद्या ही वेळ येणारच होती. म्हणजे आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करावं असं वाटणं खूप स्वाभाविक आहे रे. अरे सगळं मान्य आहे मला नीरू, पण लोकांना रिझल्ट लागण्या आधीच ना 5-6 शिक्का मारायची जास्त हौस आहे. त्याचं काय? आता मी तिला नाही म्हटलं तरी अख्ख्या कॉलेजला असं वाटतं की माझ्यात आणि तिच्यात काहीतरी शिस्त म्हणून. अरे पण नुसतं शेगडीवर अन्न ठेवून ते शिजत नाही ना सम्राट. म्हणजे हे बघ, जर तू लोकांच्या कमेंट्सना रिॲक्ट केलंस ना तर त्यांना नक्कीच वाटणार की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी चाललंय म्हणून. सो ना स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ना लक्षच देऊ नको. डोंट रिॲक्ट ऍट ऑल. म्हणजे मी अजिबात रिॲक्ट नको? येस. जे चालते ते चालू देऊ. अरे कुठे वर्षभर चालणार आहे? 2-3 दिवसांमध्ये लोक विसरून पण जातील. सो कीप पेशन्स ठेवायचा. कसं असतं ना म्हणून, झाडावरचं फूल फुलायला जसं त्याला त्याचा तसा वेळ द्यावा लागतो ना, तसंच नात्याचंही असतं. पण अशी किती वेळ वाट बघणार आपण? ते नाही सांगता येणार. असं कसं? अरे आता फूल कधी उमलेल हे आपल्याला सांगता येतं का? तसंच नात्याचंही असतं. आणि हीच तर खरी परीक्षा असते. आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या क्षणांची वाट बघता आली पाहिजे. फूल जसं आपसूक उमलतं ना, तसंच नातं सुद्धा उमलण्याची वाट बघता आली पाहिजे. रेणुका, ऐक ना, मला तुझ्या लायब्ररी कार्डवर एक पुस्तक घेऊन देतेस प्लीज? मनवा, अगं मी ऑलरेडी 2 पुस्तकं घेतली आहेत माझ्या कार्डवर. हो का? ए तू तुझ्या आयडी कार्डवर घे ना. गुड आयडिया. कधी कधी ना माझ्या लक्षातच येत नाही. मनवा, अगं काय आय कार्ड शोधतेस का? हरवलेले एटीएम कार्ड. घरी राहिला ग बहुतेक. ऐक बिचारी. मनवा चॉकलेट, सजवलेलं चॉकलेट. सजवलेलं चॉकलेट तुला कोणी दिलं? नाही एक मिनिट, मला सांग ना कोणी दिलं आणि कधी दिलं? म्हणजे व्हॅलेंटाईन्स डेला दिलं का चॉकलेट दिलं? नाही रेणुका, दिलं नाहीये, मला द्यायचं होतं. कुणाला नाही दे. असं नाही, सांगितल्याशिवाय नाही देणार आहे मी. सांग कुणाला द्यायचं होतं? सांग ना यार मनवा. बरं मी गेस करते. धवल. रेणुका, चॅम्पला का देईन मी? तिला ऑलरेडी गर्लफ्रेंड आहे. ते पण आहेच. मग सचा प्लीज. आय एम जस्ट जोकिंग. मग सम्राट. रेणुका, उगाच खडे मारू नकोस. मग नीरव. लागला खडा. लगा तीर निशाने पे. म्हणजे नीरवला देणार होतीस ना चॉकलेट? सॉरी, मला सांग, नीरवला देणार होतीस ना चॉकलेट? हो की नाही? ओळखलं की नाही मी? रेणुका, देणार होते, दिलं नाहीये. आणि आता जे घडलंच नाहीये त्याची उगाच न्यूज करू नकोस, ओके? अगं पण का, म्हणजे का नाही दिलंस तू? द्यायचंच ना त्याला चॉकलेट. मग तुला माहितीये, मला ना आधीपासूनच वाटायचं तुझ्या आणि नीरवची पेअर झाली पाहिजे. नुसतं वाटून काही होत नसतं ना. का?
असं का? वाटल्याशिवाय का कोणी कोणासाठी चॉकलेट आणत? प्लीज तू कुणालाही सांगणार नाहीयेस. का नाही सांगणार? मी सांगणार आहे. सांगितल्याशिवाय कसं कळणार? मी सांगणार. प्लीज रेणुका नको ना प्लीज. बरं ठीक आहे, नाही सांगणार. पण एका अटीवर, तू नीरवला सांगायचं. नाही मी नाही सांगणार त्याला. का? याला काय अर्थ आहे? का नाही सांगणार? का म्हणजे मला कुठे माहितीये की त्याला मी आवडते की नाही ते. अगं पण तू विचारल्यावर सांगेलच ना तो. रेणुका तरी नको. अगं असं काय? विचार ना. नको कदाचित त्याला काय? कदाचित त्याला दुसरं कुणी आवडत असेल तर. कदाचित म्हणजे कन्फर्म माहित नाही अजून. बस कधी कधी मला वाटतं की त्याला दुसरं कुणीतरी आवडत असेल. पण म्हणजे कोण आवडत असेल असं वाटतं तुला? मला नाही माहित. दे इकडे. अगं ओ म्हणजे अशी केस आहे तर कळलं. आता लक्षात आलंय माझ्या. मनवा, यू डोंट वरी. ही खबरी असताना तुला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. मी बघच आता काय करते. म्हणजे काय करणार आहेस तू? मी शोध लावणार आहे. कसला? नीरवला कोण आवडतं याचा. पण कशाला? तो सांगेल ना वेळ येईल तेव्हा. अगं पण तोवर ती वेळ तुझ्या हातून निसटून जाईल त्याचं काय? नाही ते काय नाही. नीरव कुणाच्या प्रेमात आहे की नाही, आणि जर असेल तर कुणाच्या प्रेमात आहे याचा शोध तर मी लावणारच. आता फक्त एकच मिशन नीरव देसाई. जन्म ह्या अंत ह्या मध्यमा अंतरा चहूकडे चालतो भावनांचा ग्रंथ हा. हाय परी. काय करतेस? ते जे मला जमत आणि जे लोकांना भावत. कविता. वा क्या बात आहे. मी गॅस करू का तू कुठली कविता करत असशील? प्रेम कविता करतेस तू? रेणुका, मी प्रेम कविता करणं कधीच सोडलंय. का काय? विनीतने डिच केल्यापासून मला प्रेम कविता सुचतही नाही आणि रुचतही नाही. परी मला सांग, आतापर्यंत तू किती कविता लिहिल्या असशील का? नाही ग, नाही मोजता नाही येणार. परी, आपण तुझ्या सगळ्या कवितांचा काव्य संग्रह छापायचा का? काय वाटतं तुला? आणि त्यात ना आपण तुझ्या सगळ्या जॉनरच्या कविता ऍड करू, सगळ्या. आणि तू प्रेमात असताना असं खूप पूर्वी एखाद दुसरी प्रेम कविता तर लिहिलीच असशील ना? एखाद दुसरी. अगं महाकाव्य रचलीत मी, महाकाव्य. परी, मला वाचायला देशील का ग? काय झालं सांग ना. कुठे ठेवलंस ते डायऱ्या? दे ना मला वाचायला. तुला का हवे ते? नाही तुला वाटतंय तसं काही नाही. अगं मला ना ते आर्टिकल लिहायचंय, खरं प्रेम कसं ओळखायचं यावर. म्हणून मला थोडासा अभ्यास करायचा होता, बाकी काही नाही. अच्छा असं होय. मग रेणुका, माझी फेल थिअरी उगाच रेफर करण्यापेक्षा तू सक्सेसफुल प्रॅक्टिकल रेफर का नाही कर? म्हणजे धवल रुचिराला भेट. माझ्या व्यथा ऐकण्यापेक्षा त्यांच्या प्रेमाच्या सुरस कथा ऐक. म्हणजे तुला कळेल खरं प्रेम कसं ओळखाय. हो यार, माझ्या आधी कधी लक्षात आलं. येस, धवल रुचिरा. मला माहितीये तू आजीला घाबरतोस, म्हणून तू फक्त मिस कॉल देत होतास, हो की नाही? आजी विजी. हाय रचिरा. कशीस तू? कसाच धवल?
कंटिन्यू करा ना तुम्ही. मी इकडे बसते. तिकडे कशाला? अगं इथे बस ना आपल्या बाजूला. काय रुचिरा? ए हो बस ना. नाही नको कशाला उगाच तुम्हाला डिस्टर्ब. नको तुम्ही कंटिन्यू करा. मी बसते ना तिकडे. रेणुका काय? बस रुलाएगी क्या पगली? अरे काय? देवा तिच्यासारखा समजूतदारपणा सगळ्यांना दे रे, सगळ्यांना दे. धवल हेडपटाचं काही चालू बघितलंस? खरी 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 मैत्रीण. आपण काय बोलत होतो? हा आपण ना ते कर ना, ते कर. काय आलं? आपण नंतर भेटू ना. काय आलं? आपण नंतर भेटू. अगं रुचिरा, अगं ऐक. धवल अरे रुचिरा कुठे गेली? आणि तू तिला लगेच जाऊ कशाला दिलास? थांबवायचंस ना तिला. असं काय करतोस तू? थांबवायचं तिला? तुझ्यामुळे गेली ती. आणि तू मलाच काय विचारते का? आणि काय लिहिते तू? तू काय लिहितोस? काय लिहितोस? काय आमच्या अखेरवर ब्रेकिंग न्यूज वगैरे छापत नाहीस ना तू? शाही संपली होल आता पटकन. आर्टिकल लिहित होते प्रेमावर, त्याच्यासाठी ऑब्झर्व करत होते तुम्हा दोघांना. खरं सांगते मी. हो खरं सांगते. अगं पण रेणुका, मेरी कश्मीर की कली, कॉलेज की खबरी. तुझ्या ऑब्झर्व करण्यामुळे रुचिरा ऑकवर्ड झाली. त्याचं काय? सॉरी. अरे पण प्रेमरोगी कसा ओळखायचा कळून गेलं. माझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शनच नव्हता. असं बोल ना. प्रायव्हसी कशाला ब्रेक करायची आपली? तू भी क्या याद रखेगी. चल आपण तुला प्रेम रोगाची लक्षणं सांगतो. हे लिहून. किती लिहायला सांगता ते तांबे सर? अख्खा दिवस नोट्स लिहिण्यातच जाणार आहे. परी अगं लागेल ना मला. मूर्ख नवीन पेन कसं बंद पडू शकतात एवढ्या वेळेस? परी 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 हे घे. अरे तुला माझं सोड, मी नंतर सम्राटच्या वहीतून कॉपी करेन. अरे राहू दे मग. मी पण नंतर रेणुकाच्या वहीतनं कॉपी करीन ना. परी अगं लिह ग. परत विसरलीस ना तर नेमकं परीक्षेच्या वेळी सापडणार नाही तुला. हे घे. थँक्यू नीरू. द्यायला पटकन द्या. नीरव हा जरा सांभाळू ना. म्हणजे आता मदत केलीस तिला, पण ऐन परीक्षेच्या वेळेला तूच फेल व्हायचाच नाही तर. परीसाठी काही पण लिह. आता लिह चल. प्रेम रोगाचं पहिलं लक्षण. प्रेम रोग झालेला माणूस कुठल्याही गोष्टीत स्वतःच्या आधी समोरच्या माणसाचा विचार करतो. म्हणजे नीरव आणि परी? काय? पेन मिळाला? हो नीरूने दिला ना. मनवा नीरव आणि परी. त्यांचं काय? नीरव आणि नीरवला परी आवडते. नाही असं काही नसेल. कशावर? लक्षण तर मॅच होत ना. कसलं लक्षण ते मी तुला नंतर सांगते. पण तू सांग, तुला का नाही वाटत नीरवला परी आवडत असेल म्हणून? सांग ना. असंच कन्व्हिन्स होत नाहीये.
बरं ठीक आहे, क्रॉस चेक करायचं म्हणून पुन्हा एखादं लक्षण मॅच होतंय की नाही बघते मी. बघच तू. नीरवला परी आवडत असणार. हाय, कधी आलीस? कधी झालंय? हा, काय असाइनमेंट? हो असाइनमेंट. तू पण ना? हा, असेसमेंट. म्हणजे काही नाही ग, जरा सेल्फ असेसमेंट म्हणून ना कविता लिहून बघतो. काय कविता लिहितोस? काय? अरे पण का? सकाळी सकाळी परी भेटली का? नाही ग, म्हटलं जरा ट्राय करून बघूयात ना. प्रेम रोगाचं दुसरं लक्षण, ज्याच्या आपण प्रेमात असतो त्याच्यावर आपण कविता करायला लागतो. गुड गुड. असं काहीतरी वेगळं आपण ट्राय करायलाच पाहिजे. हा ना? बाय द वे, कोणावर कविता लिहितोस? सांग ना, हॅव पेशन्स. अरे पण जरा पहिले कविता पूर्ण कर. मग एकदा झाली ना की तूच वाचून ओळख कोणावर लिहिली आहे ते. रेणुका, स्ट्रेट फॉरवर्डला मराठीत काय म्हणतात ग? स्पष्ट वक्ता. स्पष्ट वक्ता, राईट. स्पष्ट वक्ती आणि कष्टी. सायली म्हणजे सायली आणि नीरव. अनस्टेबल. हा? अनस्टेबलला मराठीत एखादा चांगलासा सोपासा शब्द सांग ना. चंचल. चंचल ती फुलपाखरा परी. परी म्हणजे माझा डाऊट करेक्ट होता. नीरव परीवरच कविता करतोय. नीरव आणि परी सॉरी. म्हणजे क्षमा. सॉरीचा अर्थ नाही विचारते तुला. सारखं सारखं डिस्टर्ब करतोय ना म्हणून तुला सॉरी म्हणते. नाही इट्स ओके. बोल ना, बोल तू. हा, स्टुडियसला काय म्हणतात मराठीत? अभ्यासू. अभ्यासू, राईट. अच्छा, परत सायली. लक्षणात पण नेमकं काय ते कळत नाहीये. काय झालं? ते तू कुणावर कविता लिहितोस कळतच नाही. सांग ना नीरव, नेमकं कुणावर कविता लिहितोस तू? माझ्या एका खूप खास मैत्रिणीवर. तुझ्यावर.